नमस्कार. ह्या सिरीजमधील काही कलाकार जे बदलण्यात आले आहेत त्यांनी त्यांच्या स्वेच्छेने आणि वैयक्तिक कारणामुळे ही सिरीज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच कारणास्तव आम्ही काही नवीन हरहुन्नरी कलाकारांना संधी दिली आहे. आजवर तुम्ही 10th क्लास डायरीज या सिरीजला जसा उदंड प्रतिसाद दिलात आणि त्यातील कलाकारांवर जसं प्रेम केलंत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे देवगिरी प्रोडक्शनकडून मनस्वी आभार. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 11th क्लास डायरीजला सुद्धा तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद द्याल आणि ह्या सीझनमधील नवीन कलाकारांना सुद्धा तितकंच प्रेम द्याल. धन्यवाद. तू हाक मारतो का मी मारू? का? मी कशाला? मी हाक मारला का आतून अल्लादीनचं जीन येणार आहे का बाहेर? संख्याच येणार आहे ना. आणि तू हाक मारला तरी बी संख्याच येणार आहे. मार चल. मारतो. ए जीन, ए सग्या, हे सग्या, ये की बाहेर. दाद्या, मधूच्या घरी चाललाय ना तू? होय, तिकडच चाललो. तिची नीट समजूत काढ काय. मधुकडं कशाला? काय झालं? अरे तिच्यासोबत जायचंय क्लासला आज. का? हा सूर्य पश्चिमेला वर दिसतोय. का? अरे बघा ना, आपण जिला टाळत होतो आणि तिच्यासोबत जायचं. मग या कुछ तो गडबड आहे, मग या कुछ तो गडबड आहे. अरे नाही, तसं काय नाही. काल मी जरा तिची मस्करी केली, त्याचं तिला वाईट वाटलं. अरे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं रे. काय? अरे काय येड आहे का तू? जिनं तुझा जीव वाचवला तिच्या डोळ्यात पाणी आणलंस होय? हे मन नाही का रे? अरे मला माहिती आहे, मी फक्त गमतीत बोललो आणि त्याचं तिला वाईट वाटलं. आता मला माझी चूक सुधारायची आणि मी सुधारणार. तुम्ही येताय का मी एकटा जाऊ? बास्का भावा, विषय आहे का? चल ना जाऊ आपण. नेमकं तरी झालं काय? चल सांगेल किती. तुला काय रे मध्ये मध्ये करायचं असते? अरे विचारायचं तू होय. विचारायचं तू काय म्हणलंय काय? किती वेळा सांगितले, मधूचा राग माहिती ना तुला कसा आहे? मग क्या मधूला समजव काय नाही तर चिडायची परत. हा ना, अरे मला त्याचीच भीती. ती येईल ना? काय येईल ना? मला तर नाही वाटत ती. नाही रे येईल. तू फक्त ना नीट समजवते का? बरं बघू, तू आवाज तर देऊन बघ. मधू, ए मधू. हे ती बघ, ती पाणी घेऊन आली. एवढ्यासा कसा काय? तुम्ही काय करताय माझ्या घराकडं? अगं तुला क्लासला न्यायला आलोय. अगं मधू सॉरी. अगं मी गंमत करत होतो, खरंच सॉरी. तू नाहीच ऐकणार का? उठा बशा काढू का? बरं बाबा काढतो. थांब सॉरी. थांब. त्याची काय बी गरज नाही. मधू तुला माझी शपथ आहे. कुठल्या हक्काने शपथ देतोयस रे? आपल्या मैत्रीच्या हक्कानं. तू तर एकदा बोलला होतास आपल्यात आता मैत्रीचं पण नातं नाही. अगं तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आता तशी नाहीये. काय बदलले आता? बरंच काही. अगं आपल्या बालपणीच्या मैत्रीच्या हक्काने बोलवतोय तुला, म्हणून तर तुला आज घरी घ्यायला आलोय. चल. मी नाही येणार. मधू तुला घेतल्याशिवाय मी पण नाही जाणार. तू जर आज तयार होऊन आलीस ना तर मी समजेल तू मला माफ केलं. मग या हा? तुला असं वाटत नाही का रे, एखादा पिक्चरचा सीन चालाय ते? अरे मला तर ओपन थिएटर मध्ये सिनेमा बघण्याचा फील येतोय. सैराट पार्ट 2. ती घरात गेली. हा ना.
काय म्हणाल ती? मला नाही वाटत ती. अरे हे घे. ह्याचं काय करू? तिला देऊ? अरे तिला नाही, एक एक पाकळी तोडून बोलायचं. ती नाही येणार, ती येणार. ती नाही येणार, ती येणार. ती नाही येणार. अरे पाकळ्या संपल्या की, म्हणजे ती नाही येणार. हे त्याची काय बिघडत नाही. ती बघा, ती आली. चला र. चोरी 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 बघतय कोण, गालातल्या गालात हसतय कोण. चोरी 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 बघतय कोण, गालातल्या गालात हसतय कोण. नाही नाही म्हणत, नाही नाही म्हणत, नाही नाही म्हणत, नाही नाही म्हणत, प्रेमाचा होकार देते कोण. पप्पू शेठ, त्या मधूचा बदला घ्यायला मिनरल आणलंय खरं, पण ती मधू आज आलीच नाही तर. येणार मधू येणार. ते येडे यायला लागले कालपासून, त्यामुळे ती मधू पण नक्की येणार. असं मग चांगलंय. मिनू, तू तयार आहे ना? हो, मी बी तयार आहे आणि माझी 5 बोट बी तयार आहेत त्या मधूच्या गालावर छापायला. म्हणू तुझ्या दोन्ही हाताने तिच्या दोन्ही गालावर अशी लावून दे की तिच्या तोंडाचा पापडच झाला पाहिजे. एक नंबर बोललाच बघणार आहे. उसने मुझे एक दिया, हम उसे 2 देंगे. अरे ते ठीक आहे, पण ही आली कशी नाहीत अजून? क्लासचं टायमिंग झालं की आता. का त्यांना डाऊट तर आला नाही ना की त्यांची आपण फिडिंग लावले म्हणून? अरे कोण सांगणार त्यांना? आपल्या पुढे बोलायची कोणाची हिंमत आहे का? हा, बोलायची नाही, वाजवायची हिंमत आहे. वाजवली ना काल कानाखाली. ए मीनू, त्या मधूचं नंतर आधी याचं पापड कर याचं पापड कर 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 कर. त्याला सोड, ती बघ आली. पप्पू काय हे? लक्ष्मण रेषा. हे पप्पे, काल तुझ्या गालावर 5 बोट छापली, त्या काही कमी पडल्या का? ए कुत्रे, नीट बोलायचं कळलं ना? ए पप्पू, वाट सोड. नाही सोडणार. कालचा बदला घेतल्याशिवाय नाही सोडणार. तुला बदला घ्यायचाय? मारणार आहेस? मार, ये. हे पप्पू, तू तिला मारून तर दाखव, मग बघतो तुला. आपण लेडीजला हात लावत नसतो, त्यासाठी आपण वेगळा माणूस बोलवलाय. गौऱ्या, आईला ह्यो बुलडोजर कुठून आणला यांनी? संख्या काहीतरी कर, मधलं वाचव. मी काय करू? मी पण लेडीज लोकांना हात लावत नसतो. अरे मी नाही जाडेस. तुकडे मधू तू. अगं तू तर अगदी हाय अशीच आहेस की, जराशी बारीक झालीस बघ. तू तरी कुठं बदललीस? बरं, तू इकडे काय करतेस? तू तर शेजारच्या गावात राहती ना? अगं हो, की गेंड्या मला घेऊन आलाय तुझ्या गालावर बोट छापायला. ए मीने, स्वतःकडे पण बघत जा की जरा. ए नाऱ्या, चल चल चल. ए पाय गौऱ्या.
तू इथं क्लासला जाते वय हो इथं क्लासला जाते. मी तर 10वीचा अभ्यास घरीच करते. होय बरं मला ना आता क्लासला जायला उशीर होते. मी जाते. आपण परत कधीतरी भेटू. ठीक आहे. ऐक मधू, जर या गेंड्याने तुला त्रास दिला ना की मला सांग, मी त्याची हवाच आहे ना काढून टाकते. चालतंय. बाय. बाय. मधू तू हिला कशी ओळखतेस का? ते मी तुला नंतर सांगते. आपण आधी क्लासला जाऊया. चला. जिरवली त्याची. नवा दिवस आज उगवतोय, नवी चमक डोळ्यात दिसत आहे. काल जे थांबल होत सगळं आज पुन्हा सुरू होत आहे. वेळ निघून गेली असेल पण संधी अजून बाकी आहे. एक पाऊल पुढे टाकताच नवे मार्ग मिळत आहे. झाले गेले सर्व विसरून मला पुढे जायचे आहे. आज प्रश्न नाही मनात फक्त ध्येय गाठायचे आहे. मी तयार आहे आता थांबायचं नाही, मागे वळून पहायचं नाही, भीती पण उरली नाही. मी तयार आहे आता थांबायचं नाही, मागे वळून पहायचं नाही, भीती पण उरली नाही. बर, उद्यापासून तुमची बोर्डाची परीक्षा चालू होते, तर तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अरे बर संकेत, मी जे काय तुला महत्त्वाचे प्रश्न दिलेत ना बहुतेक तेच येतील. ठीक आहे, तर तू आधी ते व्यवस्थित पाठ करून घे आणि अगोदर तुला ज्या प्रश्नाचे उत्तर येत आहेत ना ते सोडवण्याचा प्रयत्न कर आणि बाकीचे नंतर. ठीक आहे. थँक्यू सर. म्हणजे तुम्ही असल्यामुळेच हे शक्य झालं. अरे तुम्ही क्लास संपल्यावर पण माझा एक्स्ट्रा क्लास घेतला, खरंच थँक्यू. अरे मला थँक्यू म्हणणं ठीक आहे, पण तुला अगोदर मधूचे आभार मानले पाहिजेत, कारण माझ्यापेक्षा तिनेच तुझा जास्त अभ्यास घेतला. तिचे तर खूप उपकार आहेत माझ्यावर. संख्या उपकाराची भाषा करणार असलास तर मी चालले. ये बरं थांब, सॉरी. बघितलं सर, ही अशी करते. अरे बरोबर आहे, काय चुकतंय. आणि हे मैत्रीत असे उपकार मानायचे नसतात. मैत्रीत असतो विश्वास, प्रेम आणि जिव्हाळा. ठीक आहे. बरं, पुन्हा एकदा सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आणि 10वीच्या परीक्षेत सर्वांनी पास झालंच पाहिजे. काय हो सर. मग अरे तू सांगी किती टक्के पाडणार आहे? सर 70% कुठंच नाहीत, एकदम फर्स्ट क्लास. बर, आणि राजा तू रे? पोटा पाण्यावर तर 50% मिळालं तर लय झालं सर. बर बर ठीक आहे. बर, सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. तर आता आपण भेटू डायरेक्ट कॉलेजला. ठीक आहे, चला बाय. बाय सर. बाय सर. वह्या उघडल्या नव्या जोमाने, शब्द ही सोबत धावू लागले. जे कधी कठीण वाटायचे ते आज सोपे भासू लागले. वेळ आता माझ्या बाजूने, माझ्या मित्रांच्या या साथीने, आई वडिलांच्या आशिषाने हे आज स्वतःलाच सांगतो मी तयार आहे. आता थांबायचं नाही, मागे वळून पहायचं नाही, भीती पण उरली नाही. मी तयार आहे आता थांबायचं नाही, मागे वळून पहायचं नाही, भीती पण उरली नाही. मी तयार
देवा, आज आमच्या परीक्षेचा रिझल्ट आहे. आम्ही आमचे प्रयत्न केलेत, आमच्या प्रयत्नांना यश मिळू दे, एवढंच मागणं आहे. मला तर लय भीती वाटायला लागली. अरे तू कशाला टेन्शन घेतोय? आपण सगळे पास होणार आणि एकत्र कॉलेजला जाणार. अरे तुला बोलायला काय जाते? इथं मला माहिती माझं काय हालत झाली ती. तू गेलता 2 महिने मामाकडे आणि ह्यो राजा ह्यो मावशीकडे. मी एकटाच इथं 2 महिने विचार करत होतो, मी पास होईल की नापास. संख्या, मला खात्री आहे तू नक्की पास होशील. हे चला लवकर जाऊ, सर निघून जातील नाहीतर. हा चला. पोरांनो, घ्या चहा. कशाला? नंतर घेतो, टेन्शन आले जरा. अरे आधी टेन्शन घ्यायचं अभ्यासाच्या. चहा घेताना नाही. घे घे. अहो नको सर. घे रे, नको लाजू. अहो नको, आता लय टेन्शन आले. बर, आज रिझल्ट आहे ना तुमचा? हा सर. मग रिझल्ट पाहिला नाही गेला? तिकडेच निघालो होतो, म्हटलं जाता जाता तुमचा आशीर्वाद घेऊन जावं. बरं, चला. तुमचा रिझल्ट बघायला जाण्याचा त्रास वाचवतो. हा. मोबाईल मध्ये बघून इथंच सांगतो कोणाला किती टक्के मिळालेत. हा चालेल सर. हॉल तिकीट आणलेत ना तुम्ही? आणले सर. बघू मधू. संकेत, हा, तुझ्याकडे ठेवायला असेल. चांगलं आहे. अरे वा मधू, अभिनंदन. 71% मिळाले तुला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन टॉपर. सर माझं बघा ना, लय टेन्शन आले सर सकाळपासून. घ्या ना लवकर, सांगा अरे ना हो मला. हो हो, सांगा पटकन. एवढं काय काय करतोयस? बघतो थांब. अभ्यास केला होतास खरे? अहो सर रात्रभर जागून अभ्यास केला होता. अहो डोळ्याला डोळा लागला नाही पेपर होतोपर्यंत. मग तरी अपेक्षा भंगच केलास का? काय झालं सर? अरे 54% पडलेत तुला. अहो सर असं कसं 54% पडतील मला? अहो रात्रभर अभ्यास केला होता सर. अहो काय 54%? अहो सर म्हणजे पास झाले की मी. एवढं पण तुझ्या डोक्यात दिवसानं आणि कसला अभ्यास करतो रात्रभर जागून? 54% म्हणजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघू राजा, तुझं ऑल तिकीट. व्हेरी गुड. 59% मिळाले तुला. 59? काय 59%? हाय राजा, माझ्यापेक्षा जास्त मार्क पाडले की तू. तरी पण अभिनंदन भावा, अभिनंदन. सर माझं बघा की. संकेत, मी माझ्यापर्यंत शक्य तेवढे प्रयत्न केले तुझा अभ्यास कव्हर करून घेण्याचा. एवढ्या थोड्या वेळात पूर्ण सिलेबस नाही कव्हर करून घेता आला, त्यात माझी पण चूक आहे. तू पण पूर्ण तन मन झोकून अभ्यास केलास, वर्ष व्हायला नको जायला म्हणून. आणि मधुनी पण तिच्या परीने शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले. आणि याचा आपल्या प्रयत्नांना यश सुद्धा आलंय. अरे 44% पडले तुला. अभिनंदन. अभिनंदन भावा. अभिनंदन. तर सगळ्यांचे अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू सर. सर हे तुमच्यामुळे शक्य झाले आणि माझ्या या मित्रांमुळे. ते नसते ना तर नसते पडले मला एवढे चांगले मार्क. अरे मी फक्त मार्गदर्शन केलं, बाकी सगळी मेहनत तुझी. आता तू जर एवढी मेहनत नसती घेतलीस ना तर आणखी कमी टक्के मिळाले असते. कदाचित नापास सुद्धा झाला असता. संकेत, तू जिद्दीने अभ्यास केला ना त्यामुळे हे शक्य झालं. चला तर आता या शाळेच्या प्रवासातून निघून कॉलेजच्या विश्वात पदार्पण करायला तयार व्हा. चला. सर पाया पडतो. अरे असं आयुष्यमान यशस्वी यशस्वी. सर आशीर्वाद द्या. 1% वाढू दे. अरे चालाय ना. थांबा, मी पण आलो.